नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी 12:15 वाजता सुरुवात करते. घरातले कामं आवरून झाले आणि आत्ताच आवरले म्हणजे, आणि मोबाईल हातात घेतला मी. तर मुलांना यायला 12:30 होता. म्हटलं चला 5-10 मिनटं थोडा आराम करते. आणि काल रविवार असल्यामुळे ना तिघीजणी घरी होते आणि तिघांचा धिंगाणा दिवसभर चाललं. हे कर ते कर. आणि काल मी मुलांना मंचुरियन बनवलं होतं, तर ते पीठ मी काढून ठेवलेलं आहे. थोडं एक्स्ट्राचंच बनवते जेणेकरून मुलं 2 वेळेस खातील असं. तर आता आले का त्यांना गरम गरम मंचुरियन बनवून देणार दोघं भावांना. आणि माझ्यासाठी आणि यांच्यासाठी वांगे बटाट्याची भाजी आणि 2 भाकरी बनवल्या होत्या. यांचा तर टिफिन दिला मी बांधून. मी तर भाकर आणि भाजीच खाणार आहे, कारण की ना रात्री मी मंचुरियन खाल्लेलं आहे आणि आत्ता मला भाकर आणि भाजीच खाऊशी वाटते. तर मुलांसाठी गरम गरम बनवून देणार आणि त्यांचीच वाट बघते मी. 12:30 वाजेपर्यंत दोघीजण येऊन जातात म्हटलं, तेव्हाच गरम गरम बनवणार. आणि काल दिवसभर मुलांचं चाललं, हे बनव मम्मी, ते बनव मम्मी. आणि सकाळी तर भाजी पोळी वगैरे बनवलेली होती, त्यांचीच आवडीची भाजी वगैरे बनवलेली होती. आणि मग संध्याकाळी मग अजून परत मम्मी मंचुरियन बनव. आणि कोबीचे गड्डे पण आणलेले होते 2, म्हटलं खराब होतील, त्याच्यामुळं मग म्हटलं चला बनवून देते. स्वयंपाक पण करायचा आहे मला आणि हे पण करायचंच आहे. पण मंचुरियनला खूप वेळ लागतो. ती कोबीला किसा, हे करा ते करा, भरपूर वेळ लागतो. आणि कस्टमर पण काल दिवसभर होते, त्याच्यामुळं अजिबात वेळ भेटला नाही व्हिडिओ करायला पण. आणि मग काय होतं माहिती आहे का, माझे कामं राहून जाता. व्हिडिओ करायला गेली का कामं राहून जाता, आणि कामं करायला गेली का मग व्हिडिओ राहून जातो, अशा गोष्टी होतात. तर मुलांना आता मंचुरियन बनवून देते. तर अशा डब्यात काढून ठेवलेलं तुम्ही मुलांसाठी. आणि रात्री ग्रेव्ही पण बनवलेली होती ना, तर मग ती ग्रेव्ही पण पडलेली होती, तर ती ग्रेव्ही पण आहे ना, रात्रीची ग्रेव्ही पण आहे, ती पण गरम करून घेते म्हटलं. आणि माझ्या पुरुषाला खूप आवडते, जाम आवडते. रात्री बी खाल्ली मुलांनी, पोट भरून खाल्ली. आता करून देते ना, पोट भरून खाऊन घेते. मला टेन्शन राहत नाही, त्यात जेवण केलं व्यवस्थित पोटभर, मग मला काही टेन्शन राहत नाही. माझं पॉकेट काढलेले. दिवसभर भांडे घासून घासून ना राहिलं. आणि हे बघा, वांगे बटाट्याची भाजी बनवली होती आणि अर्धी भाकर आहे, ती भाकर मी खाऊन घेणार.
बघा मंचुरियन तयार झालं आणि त्यांना आहे ना असं गोल गोल आवडत नाही, त्याच्यामुळे काही गोल गोल करत नाही. गुडिया राणी पण आलेली आहे, त्यांना असं क्रिस्पी आवडतं. थोडेसे असे हाताने असे तोडून द्यायचे सांडगेसारखे, तर तसे आवडतात त्यांना. गोल काही आवडत नाही. गोल बी करू शकतो आपण, मुलांना आवडत नाही. जसं मुलांना आवडतं तसं मी करून देते. माझी दया आली. अरे ते पार्सल याचं आहे का ते अंगल जगदीश तुझं कशाच आहे? माझं बर्थडे गिफ्ट नाही. अच्छा, काय मागवलंय तुम्ही? भांडे आहे का तुला? नाही बाई, भांडे नाही रे कधी. भांडे खाल्लं होतं का गं? हा खाल्लेलंच ना ते. खाल्लं होतं का बाई पूर्ण घरीच खाऊन घेतले असते. फ्रीज बी आमचं खराब, चेंज केलं होतं आम्ही लगेच. हां लगेच रिटर्न गेलं होतं. हो तशाच्या तसं रिटर्न गेलं होतं आणि मग आलं होतं. हां एवढं मोठं माठ फ्रीज आणलं होतं. काय काय दादा वस्तू? हां हां रिमोट वगैरे काढलं. रिमोट आहे, त्याची वायर आहे हो आणि कॉपर वायर आहे. हो म्हणजे टोटल किती बुवा असं वस्तू? म्हणजे एकामध्ये तर एक आणि तो. हां पूर्ण आहे ना बुवा असं म्हणते. हां हां वापस टाकून आले पप्पांचाही फोन आला. हां वापस टाकून द्या दादा. पाहुणे आले का घरी? आराम करू म्हटलं आज दिवसभर, आणि आराम होतोय का कुठे. झोपायला गेली तेवढ्यात 2-3 फोन आले. आता 3:30 होत आहे, तेवढ्यात AC वाले आले. AC वाल्यांमध्ये तेवढ्यात कस्टमर बी येऊन गेले. धावपळच झाली आणि फायनली आमचा दुसरा AC पण आला. हॉलमध्ये AC नव्हता, बेडरूममध्ये होता पण मग हॉलमध्ये नव्हता. आणि आपण दिवसभर कसं हॉलमध्येच राहतो, त्याच्यामुळं म्हटलं हॉलमध्ये खूप गरम होते. आणि जळगावची गरमी सर्वांनाच माहिती आहे किती गरमी राहते. तर जळगावमध्ये खूपच गरमी आहे. इथं काय चमकतंय, टिकली लागली का काय वरती, तर पूर्ण तोंड चमकतंय माझं. तर AC वाले आले, त्यांनी चेक वगैरे केला आणि मग गेले ते दादा. हे बघा एकदा दाखवते तुम्हाला. एका साईडला लावला आणि तेवढ्यात आमच्या साहेबांचं हां तू बघून घे बरं व्यवस्थित, नाही तर मग तुझ्यावरती येईन म्हणे तो तुटला फुटला. त्याच्याने जास्त मला भीती वाटत होती. तर त्याला व्यवस्थित चेक करून घेतला. आता बघू आमचे साहेब पाहतील तेव्हा मग अजून परत काय म्हणतील काय माहिती. आणि त्यांचं बघणं आणि आपल्या बघण्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. ते व्यवस्थित बघता. 6:30 होत आहे आणि मी स्वयंपाकाला लागून गेलेली आहे. माझ्या मैत्रिणीला द्यायच्या आहेत चपात्या, तर चपात्या करून घेते म्हटलं.
आणि तिला चपात्या देऊन येते, कारण की तिच्या हातांना आहे ना काय झालं काय माहिती, साबणाचं इन्फेक्शन झालं की काय, तिच्या हाताला आहे ना सर्व फोडं आलेले. म्हणते तिचा फोन आला होता तर मला चपात्या करून दे आणि मी काहीतरी भाजी वगैरे करून घेणार. तर मी तिला चपात्या करून देते. म्हटलं पटकन करून घेते, अजून परत कोणी पण येऊन जातं म्हटलं. तर आता रिकामी होती तर चपात्या करून घेते. कणिक वगैरे मळून झालेली आहे आणि आमच्यासाठी मी बनवत आहे बेसन. तर ती पण बेसन वगैरेच बनवणार आहे, पण ती म्हणत आहे मी इकडे बनवून घेणार, तिच्याकडे जाणार आणि मीच स्वतः बनवून येणार तिचं पण. पाणी आलेलं होतं, पाणी भरलं, झाडांना पाणी टाकलं आणि पाणी आलेलं राहिलं म्हणजे मग भरपूर कामं निघतात. मी 5 वाजेची लागलेली होती तर 1-1.5 तास माझा त्याच्यातच गेला. परत घरात झाडू पोछा वगैरे सर्व आवरलं. गुड्या राणी उठली आता आणि आत्ता ती चहा मागते. तर तिला म्हटलं डायरेक्ट जेवण कर, तर रडत होती. तर तिला आता दूध देते. दूध घेते का ग? बोर्नविटा नाही आहे. भांडे होते, भांडे काही जास्त नव्हते कारण की आपण जेवण करून भांडे लगेच घासून घेतले होते. तर मुलांनी मंचुरियन वगैरे थोडंसं होतं तर मग ते नंतर खाल्लं. तर त्याचे भांडे होते, भांडे घासून घेतले, भांडे लावून झालेले आणि कणिकसुद्धा मळून झालेली. बेसन पीठसुद्धा मी मळून घेतलेलं आहे. पाणी आलेलं होतं म्हटलं मळून घेते आणि नंतर बनवणार गरम गरम. तर आता चपात्या करून घेते, गॅस पेटवते. दूध आलं, दूध ठेवलं गरम. आणि शेगडीचा फायदा बघा, दूध वगैरे सर्व गरम करून घेते मी मस्त. आता पटापट चपात्या करून घेते. आणि माझी मावशी म्हणजे मावशीचे घरचे आले होते ना, त्यांनी आणल्या होत्या छोट्या छोट्या कैऱ्या, त्या काढून घेते. आणि काय होतं माहिती का, मी ना या टोपलीमध्ये चपात्या ठेवते. चपात्या थोड्या थंड्या झाल्या का मग डब्यात ठेवते, जेणेकरून मग त्या चपाती नाही ना खालून घाम येत नाही, तर मग 1-2 चपाती तो ओलीच होऊन जाते. काय ग? अशी सवय मला. हाच कपडा चपात्या करून झालेल्या आहे इथं. आता इथं मी बेसनसुद्धा बनवून घेतलेलं आहे. गुड्याला भूक लागलेली आहे तर मम्मी मला जेवायला दे म्हटलं, मग तू जेवण करून घे, मी आंटीला तोपर्यंत चपात्या देऊन येते. तर तिच्यासाठी मग मी बेसन करून घेतलं. कोणी पिठलं म्हटलं, कोणी बेसन म्हणतं, मी बेसन बी म्हणते आणि पिठलं पण म्हणते, जे आलं तोंडात ते म्हणायचं. झुणका भाकर पण म्हणता, पण भाकर टाकलेलं नाही आपण, त्याला झुणका म्हणता. झुणका तर आता आहे ना गॅस कमी करते आणि कमी गॅसवरती ना मस्त वापरू देतो, थोडंसं छान लागतं. झालेलं आहे आपलं बेसन. कोथिंबीर जास्त टाकायची आणि तिखट मिरची टाकायची, बेसन छान होतं मग. आणि बऱ्याच दिवसापासून 3-4 महिने जरी झाले असतील बेसन करायचं, म्हटलं चला आज करून घेते. गुड्या म्हणे कर मम्मी, तर करून घेतलं मी. किचन वट्टा वगैरे आवरून झालेला आहे.
हे बघा. भांडे कुंडे घासून झालेले. एवढी भाकर आहे, ती भाकर मी खाणार. तिला झाकते आता. भाजून घेतल्या. यायला आता पेपरने व्यवस्थित गुंडावून कॅरी बॅगमध्ये घेऊन जाते. चला 9 चपात्या दिल्या मी. 3च जण येते. छोटा मुलगा आहे आणि ते 2 जण. मी घरात आणि माझी पोरगी स्वागत करते माझं. कसं लास्ट काय डाळ, तुरीची डाळ दिली आंटीने. पप्पा खोला ना. सेम त्याच्यासारखं आहे. मम्मीने खोलून पाहून घेतली. टाइम किती झाला माहिती का? हे मोठ्याला जातं का? 9 वाजता. जेवण केलं का रे? अय जेवण केले? नाही याच्यात. सेल काय माहिती. सांग ना. साहेबांचं चालू झालं. सारखं सगळं सेल म्हणूनच आहे घेतलं. का? काय एखादं ब्रँडचं. हा मशीनने जास्त झालं. येऊन गेलं बरं का? कोणत्या मशीनने? याच्याने जास्त झालं म्हणे. येऊ दे आता. याच्याने व्हॅक्युम ये पकड थोडं. थांबा. त्याच्याने जास्त होत आहे म्हणे. कशाने? ते जास्त उड राहणार ते. याच्याने? हा खरं? ते पोपटा जीन उडाई राहणार ते बाहेरून. कर बरं थांब. पुरं साईड सोड. AC लावायचं म्हटलं की एवढा राडा होतो घरात. हे बघा पूर्ण घरात पोपटा झालेला. बघितलं किती पोपटा दूर. एवढं आवरावं लागेल आता. AC झाकून दिला मी माझ्या गाऊन. हे का ते जाळी रासवी ना वरून. जाळी राहत असणार ना वरून. खाली ते पडणं द्या का ते. होय पूर्ण खोल खोल करतात.